विशाखा तिची मोठी सून पायल आणि नव्यानेच लग्न झालेली छोटी सून ज्योतीसोबत राहत असते. असंच एके दुपारी, अगं ही काय ज्योती, तुझ्याकडे शिवणाची मशीन आहे? पण याआधी तर मी ही मशीन कधीच नाही पाहिली. हो आई, ही मशीन माझ्या आजीची आहे. तिनेच मला दिली होती. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. आणि तू तर एकदम बारकाईने आणि खूपच सुंदर पद्धतीने शिवतीयस. अगं तू तर एकदम कलाकारच निघालीस. थँक्यू आई. अगं मला तर हे वाटलं होतं की तू पण त्या पायलसारखी दुपारी झोपलेली असणार, पण तू तर इथे काम करत बसली आहेस. हो आई, कारण मला दुपारी झोपायला अजिबात नाही आवडत. माणसाने जे काही झोपायचं आहे ते रात्रीच झोपलं पाहिजे, कारण शेवटी रात्रीची झोप ती रात्रीचीच झोप असते. हो ज्योती, हे तर तू अगदी बरोबर बोललीस बघ. एकीकडे ती पायल आहे जी फक्त झोपायचं निमित्त शोधत असते, नालायक कुठली. आणि एक तू आहेस जे वयाने आणि नात्याने एवढी लहान असून पण तू किती समजदार आहेस. थँक्यू आई. तसं मी माहेरी असताना पण असंच करायचे. जेव्हा पण मला रिकामा वेळ मिळायचा त्या वेळेमध्ये मी शिवणकाम करायचे आणि त्यामुळे मला 2 पैसे पण भेटायचे. आणि आता सासरी आल्यानंतर पण मी माझे हे छोटेसे काम चालू ठेवणारी आई. आय होप की तुम्हाला याचा काही त्रास नाही होणार. अगं नाही नाही, मला कसला त्रास होणार आहे बरं. उलट मला तर तुझा अभिमान वाटतोय. अशीच पुढे जा. थँक्यू सो मच आई. ज्योतीची मोठी जाऊ पायल एकदम कामचुकार असते. एके दिवशी ज्यावेळी ज्योती तिच्या आजारी आईला भेटायला तिच्या माहेरी जाते त्यावेळी, हे बघ पायल, ज्योती तर तिच्या माहेरी गेलीये, पण आज आपल्या घरात पाहुणे येणार आहेत. त्यामुळे पूर्ण घराची साफसफाई आणि पाहुण्यांचं जेवण ही सगळी कामं आज तुझ्यावर आहेत. अरे देवा, या ज्योतीला पण आजच जायचं होतं का माहेरी? काय बोललीस तू? काही नाही आई, मी आहे ना. मी सगळी कामं करेन. तुम्ही त्याची काळजी नका करू. ठीक आहे. मग 5 तासानंतर ज्यावेळी विशाखा परत घरी येते त्यावेळी पायलला साफसफाई करताना पाहून तिला खूपच राग येतो. काय गे नालायक, तू साफसफाई आत्ता करतीयस? मग मागच्या 5 तासापासून तू काही गोट्या खेळत होतीस का? आणि हे काय, तू तर अजूनपर्यंत काही स्वयंपाक पण केलेलं नाहीयेस. हे सगळं काय चालू आहे पायल? मला माफ कर आई, ते माझ्या एका लांबच्या मैत्रिणीचा फोन आला होता आणि तिच्याशी बोलता बोलता 5 तास कसे निघून गेले मला कळलंच नाही. काय? अगं तुझं डोकं तर ठीक आहे ना? तू एका मुलीबरोबर 5 तास बोलत होतीस? एका क्षणासाठी पण तुला तुझ्या जबाबदारीची जाणीव कशी काय झाली नाही? असे कोणते नशे करायला लागली आहेस तू? अहो तसं नाहीये आई, बोलण्या बोलण्यामध्ये मी खरंच विसरून गेले हो. तुमची शपथ. गे तोंड बंद ठेव तुझं. उगाच माझी खोटी शपथ घेऊन मला मारायचा विचार करतीयस का तू? निर्लज्ज कुठली. आता काय होणार आहे काय माहिती. पाहुणे तर आता कोणत्या पण वेळी येतील. तेवढ्यात तिथे ज्योती येते. अगं ज्योती तू, पण तू तर आजच्या दिवशी तुझ्या माहेरीच थांबणार होतीस ना, मग अशी अचानक परत का आलीस तू? कारण माझ्या घरी सगळं नीट आहे आई, आणि आईनेच बोललं मला की तिला आता खूपच चांगलं वाटतंय, म्हणूनच मी इकडे निघून आली. आणि आता हे पण माझंच घर आहे ना, आणि इथल्या पण काही जबाबदाऱ्या आहेत माझ्यावर. अरे वा, किती छान विचार आहेत तुझे. बघ, शिक जरा तुझ्या छोट्या जाऊबाईकडून. बिंडोक कुठली. ऐनवेळी हिनं तर माझ्या डोक्याला ताणच करून ठेवलाय. आणि त्यात मी बाहेरचं पण जेवण नाही मागवू शकत, कारण आज घरी पाहुणे येणार आहेत आणि त्यांना तर आपल्या घरचंच जेवण खायचं आहे. अहो पण असं काय झालंय आई, आणि तुम्ही ताईंवर असं का ओरडताय? सगळे ठीक तर आहे ना? अगं नाही ज्योती, काहीच ठीक नाहीये. ते असं झालं ना. मग विशाखा ज्योतीला सगळ्या गोष्टी सांगते. आणि त्यानंतर, अरे देवा, अहो ताई, ज्यावेळी आईंनी तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी सोपवली होती तर तुम्ही असा हलगर्जीपणा करायला नको होता ताई. नाहीतर काय, कोणत्या मुहूर्तावर हिला मी घरी आणलंय काय माहिती. जेव्हापासून हिचं लग्न झाले
तेव्हापासून तर हिने डोक्याला ताणच करून ठेवलाय. एक नंबरची काम चुकार आहे. आई, तुम्ही जरा जास्तच बोलायला लागलाय. बोलणार मी, अजून बोलणार. तुला मिरची लागत असेल तर लागू दे, कारण मला त्याचा काहीच फरक नाही पडत. ओफो आई, आता तुम्ही दोघी असं भांडत नका बसू ना. आपल्याकडे फक्त आता 1च तास आहे, त्यामुळे तुम्ही दोघी काळजी नका करू. जेवण बनवण्यापासून साफसफाईपर्यंत मी सगळी कामे करेल. पण जर कोणती छोटी मोठी मदत लागली ना, तर ती फक्त तुम्ही करून द्या ताई. चालेल ना तुम्हाला? ठीक आहे. अगं पण ज्योती, एवढ्या कमी वेळेत तू एवढं सगळं काम कसं काय करणार बरं? अहो करेल मी आई. जर प्रत्येक मिनिटाचा अगदी पुरेपूर उपयोग केला तर 1 तासामध्ये खूप काही होऊ शकतं. मग ज्योती आता पटापट सगळी कामं करायला लागते आणि ते पाहून विशाखाला खूपच आनंद होतो. बघितलेस ना पायल, माझी छोटी सून किती गुणी आहे आणि एक तू आहेस. अगं तुझ्यामध्ये तर मला कोणताच गुण दिसून नाही येत. देव करो आणि प्रत्येक सासूला ज्योतीसारखीच सून मिळू दे, कारण आज तर फक्त तिनेच माझी लाज ठेवली आहे. अहो असे नाही आहे आई, पायल ताई पण खूपच गुणी आहेत. फक्त त्यांनी त्यांच्या आळसावर काम केलं पाहिजे. मग बघा, सगळं काही ठीक होऊन जाईल. तू जास्त शहाणपण नको शिकूस ज्योती. मला सगळं माहितीये. आली मोठी मला ज्ञान देणारी. मग पायल रागाने तिच्या रूममध्ये निघून जाते. ही बिंडोक मुलगी कधीच नाही सुधारणार. अहो जाऊ द्या ना आई, उगाच ताईंना असं सारखं सारखं बोलणं चांगलं नाहीये ना. आणि तुम्ही तिला प्रेमाने पण सांगू शकता ना. अगं मी सगळं करून बघितले, पण ते म्हणतात ना, कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच असते. आणि तिचं हे वागणं बघून मला असं वाटते की तो दिवस पण लांब नाहीये ज्यावेळी ती माझ्या हातचा मार खाईल. दिवसेंदिवस विशाखाचं ज्योतीवरचं प्रेम वाढायलाच लागतं आणि त्यामुळे पायलचा खूपच जळफाट होतो. अहो विशाखाताई, तुमच्या छोट्या सुनेने तर कमालच केला. काय सुंदर कपडे शिवते ती, आणि म्हणूनच आम्ही पण आलोय तिच्याकडे कपडे शिवायला. हो, पैसे ती जेवढे पाहिजे तेवढे घेऊ दे, पण यापुढे तर आम्ही कपडे शिवायला तिच्याकडेच टाकू. हो हो, नक्की. जेवढे द्यायचे तेवढे कपडे द्या तिला शिवायला. माझी सून तुम्हा सगळ्यांचे कपडे एकदम चांगल्या प्रकारे शिवून देईल. मग काय, अगं एक तुझी मोठी सून आहे जिला आराम करण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही येत, आणि एक तुझी ती छोटी सून आहे जी किती गुणी आहे. खरंच विशाखाताई, तुझं तर नशीबच फळफळलं म्हणायचं. पायल हळूचपणे त्या बायकांचं सगळं बोलणं ऐकते. ज्योती 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 ज्योती, प्रत्येकाच्या तोंडावर फक्त त्या ज्योतीचंच नाव आहे, आणि माझ्याबद्दल तर ते नेहमी वाईटच बोलतात. काश मी पण त्या ज्योतीसारखी असते, तर मला पण सगळं टेन्शन मिळालं असतं. सगळ्यांनी माझं कौतुक पण केलं असतं. पुढे एके दिवशी ज्यावेळी पायल तिच्या गावी जाते, त्यावेळी तिला तिथे एक दुकान दिसतं ज्यामध्ये एक बाई पापडाची भाजी विकत असते, आणि ती भाजी खाऊन पायलला खूपच आनंद होतो. अरे वा, काय कमालीची भाजी आहे ही. अशी भाजी तर मी याआधी कधीच नाही खाल्ली. अहो काकू, या भाजीची रेसिपी काय आहे बरं? प्लीज मला पण सांगा ना, कारण ही भाजी तर खूपच छान बनली आहे. अगं पोरी, जर तुला पण ही भाजी तुझ्या घरी बनवायची असेल तर हे घे पॅकेट. एक रेडीमेड पॅकेट आहे. यातला सगळा मसाला आणि पापड पाण्यामध्ये टाकून द्यायचं, आणि त्यामध्येच कांदा आणि टोमॅटो बारीक करून घालायचं. मग काय, झाली तुझी भाजी. काय, खरंच? हो परी, अगदी खरं बोलतीये मी, आणि खोटं का बोलेल बरं मी तुझ्याशी. घे, हे 4-5 पॅकेट घेऊन जा, आणि अजून लागले तर मला फोन करून सांग. आम्ही या पॅकेटची होम डिलिव्हरी पण करतो. थँक्यू सो मच काकू. अहो खूप लोकांना या खुफिया भाजीबद्दल माहीतच नाहीये, पण खरंच ही पापडाची भाजी तर एवढी टेस्टी बनली आहे ना की ही भाजी खाऊन सगळ्यांना तर खूपच आनंद होईल. मग पायल तिच्या सासरी जाताना ते पॅकेट्स घेऊन जाते, आणि एके दिवशी ती सर्वांसाठी पापडाची भाजी बनवते. अरे वा, काय टेस्टी भाजी आहे ही. खाऊन तर खूपच मजा आली, हो की नाही ज्योती? हो आई,
भाजी तर खूपच टेस्टी आहे आणि मी तर पहिल्यांदाच पापडाची भाजी खातीये. खूपच छान बनलीये. आणि पायल, आजपर्यंत तू बनवलेलं मला कोणतंच जेवण नाही आवडलं, पण आज पहिल्यांदा तू माझं मन जिंकलीयस. हो ना ताई, भाजी तर अगदी कमालच बनलीये. थँक्यू सो मच. तसं बघायला गेलं तर मला सगळंच अगदी चांगल्या प्रकारे बनवता येतं, पण ते मी थोडा आळस करते ना. पण यापुढे असं नाही होणार. पायलला स्वतःचं कौतुक ऐकून खूपच आनंद होतो. आईने आज पहिल्यांदा माझं एवढं कौतुक केले आणि याचं सगळं श्रेय या पापडाच्या भाजीला जातं, कारण आज हिच्यामुळेच सगळं झालेलं आहे. आता मी हेच करेल. पापडाच्या भाजीच्या मदतीने मी सगळ्यांनाच जवळ करेल. खूप झालं त्या ज्योतीचं गुणगान, पण आता वेळ माझी आली आहे आणि यापुढे सगळी लोक फक्त माझंच कौतुक करतील. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पायल आता पापडाचीच भाजी बनवते. पुढे एके दिवशी एक शेजारीण येते. त्यावेळी सगळेच लोक जेवायला बसलेले असल्याने ते तिला पण जेवायला बोलवतात. अरे वा पायल, अगे जरा आम्हाला पण सांग की या पापडाच्या भाजीमध्ये तू काय काय घातलीयस? नेमकं काय आहे याची रेसिपी? हो ना ताई, अहो मला पण सांगा ना. मी पण हे जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक आहे की तुम्ही ही भाजी कशी बनवता. कारण जेव्हा पण तुम्ही ही पापडाची भाजी बनवता त्यावेळी स्वयंपाकघराचा दरवाजा बंद करून बनवता. त्यामुळे मला पण आजपर्यंत ही भाजी कधीच बघायला नाही मिळाली. जर मी सगळंच सांगितलं तर त्यात गुपित काय राहिलं बरं? आणि काकू, यापुढे तुम्हाला जेव्हा पण ही पापडाची भाजी खायची इच्छा होईल ना, त्यावेळी तुम्ही माझ्याकडे येऊन जा. मी तुम्हाला बनवून देईल. पण माफ करा काकू, मी याची रेसिपी तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे पायल, मी समजू शकते. पण यापुढे मला जेव्हा पापडाची भाजी खायची इच्छा होईल ना, त्यावेळी मी तुझ्याकडेच येऊन जाईल. विशाखाला पण पायलचा स्वभाव आता आवडायला लागतो. त्याला जे पण काही असू दे, पण पायल आता स्वतःवरती काम करायला लागलीये आणि तिने ती पापडाची भाजी बनवून स्वतःला सिद्ध पण केले. देव करो आणि ती सुधरून अगदी तुझ्यासारखी होऊन जाऊ दे बघ. अहो माझ्यासारखी कशाला आई? ताई जशा पण आहेत तशा एकदम मस्तच आहेत. फक्त काही गोष्टी आहेत ज्यावर त्यांना काम करायची खूपच गरज आहे. मग त्यानंतर बघा सगळं किती मस्त होऊन जाईल. हो ज्योती, मला पण आता तीच अपेक्षा आहे. पायल लांबूनच या दोघींचं बोलणं ऐकून घेते. हेच तर पाहिजे होतं मला, की आई माझं कौतुक करू दे. आणि आता त्यांच्या मनामध्ये पण माझ्यासाठी ज्योतीसारखाच भाव तयार होतोय. पण ज्योती तर आता फक्त त्यांच्यामध्ये काही दिवसापुरतीच राहील, कारण त्या आता माझं एवढं गुणगान गायला लागतील की ज्योतीचं कौतुक करायला त्यांना वेळच नाही मिळणार. मग पायल आता घरी बसल्या बसल्याच टिफिन सर्व्हिस चालू करते आणि ती त्यामध्ये सर्वांना पापडाची भाजी पार्सल देते आणि त्यातून ती आता पैसे पण कमवायला लागते. एकीकडे ही ज्योती आहे जी शिवणकाम करून पैसे कमवते आणि एकीकडे तू आहेस जे टिफिन सर्व्हिस चालू करून तू पण पैसे कमवायला लागली आहेस. आणि तुम्हा दोघींना असं बघून मला खूपच बरं वाटते. थँक्यू आई. आणि त्याचबरोबर मला तुमची माफी पण मागायची आहे, कारण मी तर पहिला खूपच आळशी होते. पण यापुढे मला माझ्या चुका सुधारायच्या आहेत आणि सगळं काही नीट करायचं आहे. अरे वा, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे पायल. पुढे एके दिवशी ज्यावेळी पायल पॅकेटचा सगळा मसाला काढून त्याची भाजी बनवत असते, नेमकं त्यावेळी तिथे ज्योती येते. अहो हे काय ताई, याचा अर्थ तुम्ही रेडीमेड पॅकेटची भाजी बनवताय? म्हणजे ही भाजी तुम्हाला नाही बनवता येत? अहो हे तर एका मॅगीच्या नूडल्स प्रमाणे आहेत. मसाला आणि पाणी घाला आणि उकळा, म्हणजे तयार भाजी. बरोबर ना? अगं ज्योती, अहो आम्हाला वाटलं होतं की तुम्ही खरंच सुधारलाय ताई, पण इथे येऊन तर मला हे सगळं बघायला मिळते. तुम्ही असं का केलं ताई? तुझ्यामुळे. हो ज्योती, फक्त आणि फक्त तुझ्यामुळेच. अगं जेव्हापासून तू या घरामध्ये आलीयस तेव्हापासून आई तर मला भाव पण नाही देत. दिवस रात्र फक्त तुझ्या नावाचीच माळा जपत असतात. अगं लहान असून पण तू किती मोठी मोठी कामं करतीयस. सगळीच लोक तुझं कौतुक पण करतात आणि हे सगळं बघून माझा खूपच जळफाट झाला ग. आणि मग ज्या दिवशी मी गावी गेले होते त्यावेळी मला ही पापडाची भाजी बनवणारी एक काकी दिसली
आणि मग तिथूनच मी हे सगळे पॅकेट्स आणले, जे की सगळ्यांना आवडले. आणि मग त्याच्या जोरावरच मी सगळ्यांकडून माझं कौतुक पण करून घेतलं. अहो ताई, लहान तोंडी मोठा घास. पण खरं सांगायचं तर असं जळफाट करून काहीच नाही मिळणार तुम्हाला. कारण एखादा माणूस जर दुसऱ्याचं काम बघून त्याच्यावर जळायला लागला, तर तो स्वतःमध्ये कधीच सुधारणा नाही करू शकत. आणि ही गोष्ट त्या व्यक्तीला पण कधीच नाही समजत. त्यामुळे उगाच माझ्यावर जळण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये कमी असलेल्या गोष्टींवरती काम करा आणि स्वतःला एक चांगला माणूस बनवा. हे दुसऱ्यावर जळफाट करण्यामध्ये काहीच नाही ठेवलं ताई. हो ज्योती, तू अगदी बरोबर बोलतीयस. माझंच चुकलं बघ, जे मी आजपर्यंत तुझ्यावर जळत आले. जर मी आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेत गेले तर सगळंच चांगलं होईल आणि माझं पण व्यक्तिमत्व खूपच चांगलं बनेल आणि त्यामुळे मला कुणावरती जळायची वेळच नाही येणार. हो ताई, अगदी बरोबर. थँक्यू सो मच ज्योती, कारण आज तुझ्यामुळेच माझे डोळे उघडले. अशा प्रकारे शेवटी पायलला तिच्या चुकीची जाणीव होते आणि मग त्या दिवसानंतर ती स्वतःवर काम करायला लागते आणि एक चांगली व्यक्ती बनते.